हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल. हा व्हिडिओ खूप जुना आहे. मी आईकडे गेली होती तेव्हाचा. त्यानंतर मला लक्षातच नव्हतं पोस्ट करायचा. आता गॅलरीमध्ये दिसला तर चला म्हटलं पोस्ट करूया. ही आमची कुठे जायची तयारी सुरू आहे असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही वन डे पिकनिक गोरेवाडा जंगल सफारी करायला गेलो होतो. त्यासाठी पाखी, मी आणि माझ्या घरचे सर्व तयार झालेत. माहेरी गेल्यावर मुलींची तर मज्जाच असते, हो ना? अगदी तसंच माझं पण आहे. माहेरी गेलं की कधी इकडे कधी तिकडे असं आमचा सर्व बहिणी मिळून फिरायचा प्रोग्राम सुरूच असतो. तसंच आमचं खूप दिवसाचं जंगल सफारी करायचं ठरलं होतं, पण काही मुहूर्त निघत नव्हता. चला म्हटलं नागपूरमध्येच असलेली गोरेवाडा जंगल सफारी आज आपण करूया. जंगल सफारी करायला गेलो त्या दिवशी ऊनही खूप होतं, पण आमच्या चित्तर मुलांना रुमाल काही बांधायचा नव्हता. मग एकाला काही कारणं सांगून त्यांना रुमाल बांधायला लावला. लग्न झाल्यावर आपली हौसमौज करण्याबरोबरच मुलांकडेही लक्ष द्यावंच लागते. आईच्या घरापासून अवघ्या अर्ध्या तासातच आम्ही गोरेवाडा जंगल सफारी येथे पोहोचलो. खूप भव्य दिव्य असं गोरेवाडा जंगल सफारीचं गेट आहे आणि जंगल सफारीलाच अनुसरून इथे वेगवेगळ्या प्राण्यांचे चित्र देखील काढलेले आहेत. जंगल सफारीच्या मेन गेटवर गॉगल विकणारे काका होते. माझ्या बहिणी म्हणजे शॉपिंग करण्यात नंबर 1. मग ती कोणत्याही गोष्टीची शॉपिंग असो, त्यांचा पहिला नंबरच लागतो. गॉगल विकणाऱ्या काकांकडून त्यांनी आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी गॉगल विकत घेतले. तशी मी पण शॉपिंग करण्यात नंबर 1च आहे बरं का. पण मी आधीच चष्मीश म्हटल्यावर कसं गॉगल घेणार, आणि बाकीसाठी गॉगल मी घरूनच नेला होता, त्यामुळे मी काही गॉगल घेतलेले नाहीत. गॉगलची शॉपिंग झाल्यावर आम्ही तिकीट काउंटरवर आलो. तिकीट काउंटरवर आल्यावर येथे आम्ही आधीच सर्वांचे तिकीट काढून घेतले आणि 5 वाजताची जंगल सफारी करायची असं ठरलं. 5ची जंगल सफारी आहे म्हटल्यावर त्यांनी 4:45ला येऊन तिकीट स्कॅन करायचं असं म्हटलं आणि जंगल सफारीची बस येथे लागते तेथे येऊन उभे राहा असं आम्हाला सांगितलं. तुम्ही पण कधी गोरेवाडा जंगल सफारी करायला गेले आहात का? कमेंट करून नक्की सांगा. तिकीट काढल्यावर आम्ही थोड्या वेळ निवांत बसलो. त्यानंतर आम्ही घरून टिफिन आणले होते, ते मुलांसोबत सर्वांनी मिळून खाल्ले. तसं इथे सुद्धा नाश्ता आणि जेवणाची सोय उपलब्ध आहेत. त्याचे रेट खूप आहेत, त्यामुळे तुम्हाला जर पैशाची बचत करायची असेल तर घरूनच टिफिन घेऊन येऊ शकता. इथे गार्डनमध्ये बसून तुम्ही टिफिन खाऊ शकता आणि जर तुम्हाला टिफिन नसेल आणायचे तर इथे जेवणाची आणि नाश्त्याची सोयसुद्धा आहे. इथला परिसर खूप निसर्गरम्य आणि छान आहे. दगडावर सुद्धा इथे प्राण्यांची चित्र काढलेले आहेत. लहान मुलांबरोबर मोठेही इथे एन्जॉय करू शकतात. येथे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी टॉय ट्रेन आणि कॅमल सवारीसुद्धा अवेलेबल आहेत. आमच्या मुलांना खेळणे दिसलं की बाकी काहीही सुचत नाही आणि त्यांच्या मागे आम्हालाही पळापळी करावं लागते. बघा, खेळणे दिसल्याबरोबरच मुलं त्यावरच चढले आणि आम्ही त्यांच्या मागे त्यांना थांबा असं सांगायला गेलो. कसंबसं मुलांना घेऊन आम्ही या शेडखाली येऊन थांबलो, कारण बाहेर गार्डनमध्ये भरपूर ऊन होती, त्यामुळे आम्ही आमची जंगल सफारीची वेळ होईपर्यंत या शेडमध्ये येऊन थांबलो. तर इथेही मुलांचा डान्स सुरूच होता. लहान मुलं कुठेही शांत बसू शकत नाही. कुणाचं डान्स करणं सुरू होतं तर कुणाचं आणखी काही. तुम्हाला यांच्यापैकी कुणाचा डान्स आवडला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. माझं तर इथे व्हिडिओ शूट करायचं काम सुरू होतं, पण माझ्या बहिणींचं आणि आईंचं गोष्टी करायचं काम सुरू होतं. माहेरी आल्यावरच बहिणींसोबत बोलायसाठी निवांत वेळ मिळतो, नाहीतर सर्व आपापल्या कामात व्यस्त असतात, हो ना? गोरेवाडा जंगल सफारीचा हा मागचा परिसर होता. तुम्हीही जर कधी येथे टिफिन घेऊन आलात तर गार्डनची सोय तर आहेच, पण गार्डन व्यतिरिक्त तुम्ही या शेडमध्ये बसूनसुद्धा जेवण करू शकता किंवा काही वेळ विश्रांतीसुद्धा करू शकता. गोरेवाडा जंगल सफारी ही स्वस्तात मस्त अशी जंगल सफारी आहे. त्याच्या
तिकीट दर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. गोरेवाडा जंगल सफारी येथे 2 प्रकारच्या बसेस जंगल सफारी करण्यासाठी अवेलेबल आहेत. नॉन AC बस आणि AC बस. ही जी तुम्हाला बस दिसत आहे ती AC बस आहे. AC बस सध्या बंद केलेली आहे. नॉन AC बस ही जाळी असलेली होती, त्यामुळे जंगल सफारी येणारे लोक त्या जाळीमधनं प्राण्यांना प्लॅस्टिक वगैरेच्या वस्तू खायला देत, त्यामुळे त्यांनी नॉन AC बस बंद केली आहे असं सांगितलं. त्यानंतर आमची बस आली आणि आम्ही बसमध्ये सवारी करण्यासाठी बसलेलो आहेत. AC बस पूर्णपणे पॅक आहे आणि या बसचा रेट 400 रुपये असा होता, कारण आम्ही सॅटर्डेला गेलो होतो. बाकी दिवशी या बसचा रेट 300 रुपये असा आहे. सुट्टींच्या दिवसांमध्ये बसचा रेट जास्त असतो. जसं मंगळवार ते शुक्रवारपर्यंत बसचा रेट AC बसचा रेट हा 300 रुपये असतो. शनिवारी, रविवारी आणि बाकी सुट्टींच्या दिवशी या बसचा रेट 400 रुपये असा असतो. त्यानंतर सुरू झाली ती आमची जंगल सफारी. या जंगल सफारीमध्ये सुद्धा मोठमोठे गेट आहेत. प्रत्येक प्राण्यांचं क्षेत्र हे ठरलेलं आहे. प्रत्येक प्राण्यांची हद्दसुद्धा ठरलेली आहे, त्यामुळे इकडला प्राणी दुसऱ्या क्षेत्रात जाऊ शकत नाही आणि दुसऱ्या क्षेत्रातला प्राणी इकडल्या क्षेत्रात येऊ शकत नाही. बघा, असे मोठमोठे गेट प्रत्येक क्षेत्रात त्यांनी लावलेले आहे आणि बस तिथे गेल्यावरच हे गेट उघडण्यात येतात, नाही तोपर्यंत हे गेट बंद असतात. अशा पद्धतीने आमची जंगल सफारी सुरू झाली. आम्ही महाल या एरियातून गोरेवाडा जंगल सफारी करायला गेलो होतो, त्यामुळे महालपासून गोरेवाडा जंगल सफारीचं अंतर 15 ते 16 किलोमीटर येईल आणि आम्ही तिथे ॲटोने गेल्यामुळे आम्हाला अर्धा तास लागला. तोही स्पेशल ॲटो होता म्हणून. नाहीतर तुम्ही कळमेश्वरच्या बसने सुद्धा गोरेवाडा जंगल सफारीपर्यंत जाऊ शकता किंवा तुम्ही स्वतःचंही काही साधन घेऊन गोरेवाडा जंगल सफारीपर्यंत जाऊ शकता. जंगल सफारीत आम्हाला पहिला प्राणी हा जगुआर दिसला. तुम्हालाही दिसला का? कमेंट करून नक्की सांगा. ही जंगल सफारी सोमवारी दिवशी बंद असते आणि बाकी दिवशी या जंगल सफारीचा टायमिंग सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आहे. तुम्ही 5पर्यंत जंगल सफारी करू शकता. 5च्या नंतर जंगल सफारी ही बंद असते. त्यानंतर 7 वाजेपर्यंत तुम्ही गार्डनमध्ये थांबू शकता. दुसरा दिसलेला प्राणी अस्वल आहे. आम्हाला पाहून की काय तो बघा इकडे तिकडे पळत होता. जसं आपल्याला प्राण्यांची भीती वाटते तसंच प्राण्यांनासुद्धा आपली भीती वाटत असेल कदाचित. त्यानंतर सुरू झाली ती पुढची जंगल सफारी. या जंगल सफारीमध्ये छान असा अनुभव आणि छान असे सर्व प्राणी आम्हाला बघायला मिळाले. सर्व म्हणजे जे प्राणी इथे आहेत ते सर्व प्राणी आम्हाला बघायला मिळाले. तुम्ही सुद्धा ही जंगल सफारी एन्जॉय करा.
अशा पद्धतीने आमची सर्व जंगल सफारी करून झाली। साधारणतः अर्धा ते पाऊण तास ही पूर्ण जंगल सफारी करायला लागतो। तुम्ही जंगल सफारीची ऑनलाईनही तिकीट बुक करू शकता किंवा वेळेवरही तुम्हाला जर तिकीट अवेलेबल असेल तर मिळू शकतात। गर्दी असली त्या दिवशी वेळेवर तुम्हाला तिकीट मिळणार नाही, त्यामुळे जर तुम्हाला सुट्टीच्या दिवशी जायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता। जी जंगल सफारी तर करून झाली होती, मग राहिलं होतं बाकीच्या गोष्टी एन्जॉय करायच्या। मग त्याही कशाला ठेवायच्या म्हणून आम्ही त्यासुद्धा गोष्टी एन्जॉय करायला गेलो। बघा, मी जो तुम्हाला रेट चार्ट सांगितला आहे तेच या चार्टवर दिलेलं आहे। पार्किंग चार्जेस किती आहेत ते सुद्धा या चार्टमध्ये दिलेलं आहे। ते सर्व बघूनच, सुट्टीचा दिवस बघूनच तुम्ही ही जंगल सफारी करायला जाऊ शकता। सफारी टायमिंगसुद्धा मंथनुसार वेगवेगळा आहे। जी असलेली सर्व डिटेल तुम्हाला या चार्टमध्ये मिळून जाईल। त्यानंतर ज्यांना कॅमल सवारी करायची होती त्यांनी कॅमल सवारी केली। त्यामध्येही मुलं पहिल्या नंबरवरच होते, त्यांनीच कॅमल सवारी करण्यात पहिला नंबर लावला। आम्ही मोठे असूनसुद्धा आम्हाला कॅमल सवारी करायची भीती वाटत होती, पण लहान मुलांना ती भीती वाटत नव्हती। लहान मुलांची कॅमल सवारी करून झाल्यावर आली मोठ्यांची पाळी। त्यामध्येही माझ्या बहिणीने पहिला नंबर लावला। आम्ही ती सीडी चढून वरपर्यंत गेलो, पण भीती वाटत असल्यामुळे पुन्हा रिटर्न आलो। शेवटी तिने एकटीनेच कॅमल सवारी केली। एवढं सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे म्हटल्यावर काही रील्स आणि फोटो काढायचं तर आलंच। त्यानंतर आम्ही काही रील्स आणि फोटो काढलेले आहेत। प्रत्येक ठिकाणच्या
प्रत्येक काळातल्या आठवणी आपल्याजवळ असल्या पाहिजे असं मला तरी वाटते. त्यामुळे मी फोटो आणि व्हिडिओ काढत असते. कोणाला हा वेडेपणाही वाटू शकतो. शेवटी आपापली ती आवड. पण कोणतीही वेळ निघून जाते. त्या वेळेत घेतलेले पिक्चर, व्हिडिओ नेहमी आपल्या लक्षात येतात आणि कधी कधी आपणच आपले व्हिडिओ आणि फोटो बघितल्यावर त्या जुन्या दिवसाची गोड अशी आठवण आपल्याला होते. माझ्याबरोबर माझ्या बहिणींच्या मुलीचे आणि बहिणींचे सुद्धा फोटो, व्हिडिओ, काही रील्स बनवल्या. तिथे नेटवर्क मिळत नसल्यामुळे गाणं म्हणजे नेट सुरू नव्हता. मग काय, गाण्याची वाट कशाला बघतो आम्ही बिना गाण्यानेच डान्स सुरू केला. कोणत्या गाण्यावर डान्स केला आहे ते तर आता माझ्या लक्षात नाही. तुमच्या लक्षात येत असेल तर नक्की सांगा. त्यानंतर मुलांना जायचं होतं ट्रॅम्पॉडमध्ये जम्पिंग करायला. मग पुन्हा त्याचं तिकीट काढलं आणि मुलं ट्रॅम्पॉडमध्ये जम्पिंग करायला गेलेत. खेळण्याची गोष्ट आली की मुलं कधीच थकत नाही. तेच त्यांना अभ्यास करायला लावलं की 10 कारणं त्यांच्याजवळ सुरूच असतात. कॅमल सवारीचे येथे 100 रुपये प्रति व्यक्ती असा तिकीट दर आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी जे ट्रॅम्पॉड आणि टॉय ट्रेन आहे त्याची पर कॅन्डिडेट 50 रुपये अशी तिकीट आहे. आलो आहे म्हटलं तर सर्वच गोष्टी एन्जॉय करूनच जावं म्हटलं. म्हणून आम्ही मुलांना घेऊन टॉय ट्रेनमध्ये सुद्धा बसलो. टॉय ट्रेन आसपासच्या पूर्ण निसर्गरम्य परिसराची एक सवारी, एक फेरा तुम्हाला मारून देते. ज्यांना पायाचा त्रास असल्यामुळे जे फिरू शकत नाही ते या टॉय ट्रेनचा यूज करून सर्व निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच या जंगल सफारीचा फेरा मारू शकतात. आमची जंगल सफारी आणि येथील सर्व वातावरण अनुभवता आम्हाला सायंकाळचे 4 ते 5 वाजले. म्हणून आम्ही फूड कोर्टमध्ये जाऊन चहा पिलो. तिथे तुम्हाला चहा, नाश्ता, जेवणाची सर्व सोय आहे. प्रत्येक वस्तू किंवा पदार्थानुसार त्याचा दर त्यांनी आकारलेला आहे.
डे पिकनिकसाठी गोरेवाडा जंगल सफारी खूप छान असं स्थळ आहे. प्रकारे मुलांसोबत आणि फॅमिलीसोबत छान असं एन्जॉय करून आम्ही निघालो आहे आता घरी. आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. प्रत्येकजण आपापल्या कामात खूप व्यस्त असतो, पण आपल्या फॅमिलीसाठी आणि स्वतःसाठी सर्वांनी थोडा तरी वेळ काढावा असं मला वाटतं. चला तर भेटू पुन्हा. बाय बाय.